ध्येय यशाचं रणांगण अभ्यासाचं PM एक्झाम स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे. आपण जी 5000 प्रश्नांची सराव मालिका चालू केली होती त्यातील हा आपला पुढचा भाग असणार आहे आणि यामध्ये MPSC पॅटर्ननुसार सर्व प्रकारचे प्रश्न असणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात बारभाई मंडळाच्या स्थापनेचे प्रमुख कारण कोणते होते? महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात बारभाई मंडळाच्या स्थापनेचे प्रमुख कारण कोणते होते? ऑप्शन ए, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सत्ता संघर्ष. ऑप्शन बी, नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर रघुनाथरावांच्या पेशवेपदाच्या दाव्याला विरोध. ऑप्शन सी, पेशवाई नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांनी केलेला प्रयत्न. आणि ऑप्शन डी, माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर निजाम विरुद्ध युद्ध. याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर रघुनाथरावांच्या पेशवेपदाच्या दाव्याला विरोध. हे याचं प्रमुख कारण होतं. आता याचं थोडक्यात आपण विश्लेषण पाहूया. 1773 मध्ये पेशवा नारायणरावांची हत्या झाल्यानंतर रघुनाथरावांनी पेशवेपदावर दावा केला आणि या दाव्याला विरोध करण्यासाठी नाना फडणवीसांसह मराठा सरदारांनी एकत्र येऊन बारभाई मंडळ तयार केले होते. नारायणराव 1773 मध्ये त्यांची हत्या झाली. रघुनाथराव पेशवेपदाचा दावा. नाना फडणवीस हे बारभाई मंडळातील प्रमुख व्यक्ती होते आणि पुढे सवाई माधवरावांना पेशवे म्हणून मान्यता देण्यात आली. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराचे वैशिष्ट्य कोणते? प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्वांना उत्तर यायला पाहिजे. महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराचे वैशिष्ट्य कोणते? महाराष्ट्रातील सर्वात लांब पर्वतरांग. ऑप्शन बी, महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिखर. ऑप्शन सी, महाराष्ट्रातील सर्वात पश्चिमेकडील शिखर. आणि ऑप्शन डी, महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील शिखर. कोणते वैशिष्ट्य आहे? ऑप्शन बी, महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिखर म्हणून कळसुबाईला ओळखले जाते. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिखर असून त्याची उंची सुमारे 1646 मीटर आहे आणि ते सह्याद्री पर्वतरांगेत आहे. कळसुबाईची उंची किती आहे? 1646 मीटर. कोठे आहे? तर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत ते आहे. पश्चिम घाटाचा महाराष्ट्रातील भाग आहे. सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखला जातो. कळसुबाईचा परिसर अकोले तालुका परिसर म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील भौगोलिक अभ्यासात कळसुबाईला विशेष महत्त्व आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम 32 बाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते? ऑप्शन ए, ते राज्यपालांच्या अधिकारांशी संबंधित आहे. ऑप्शन बी, ते मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी घटनात्मक उपायांचा अधिकार देते. ऑप्शन सी, ते वित्त आयोगाची स्थापना करते. ऑप्शन डी, ते निवडणूक आयोगाची स्थापना करते. योग्य विधान ओळखायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी 3 ते 4 सेकंदात उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, ते मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी घटनात्मक उपायांचा अधिकार देते. कलम 32 हे नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटलेलं आहे. कलम 32 हा घटनात्मक उपायांचा अधिकार आहे. कलम 226 उच्च न्यायालयाची रिट अधिकारिता. सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी रिट जारी करू शकते आणि कलम 32 हे स्वतः मूलभूत अधिकार आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी योग्य घटनात्मक कलम संस्था जोडी कोणती? योग्य घटनात्मक कलम संस्था जोडी ओळखायची आहे. ऑप्शन ए, कलम 280 वित्त आयोग. ऑप्शन बी, कलम 324 वित्त आयोग. ऑप्शन सी, कलम 148 निवडणूक आयोग. आणि ऑप्शन डी, कलम 315 वित्त आयोग. योग्य जोडी कलम 280 वित्त आयोग ही योग्य जोडी आहे. कलम 280 अंतर्गत राष्ट्रपती हे वित्त आयोगाची स्थापना करतात आणि वित्त आयोग केंद्र आणि राज्यांमधील कर महसुलाच्या वाटपाबाबत शिफारसी करतो. कलम 280 हे वित्त आयोगाची स्थापना करतात. कलम 324 हे निवडणूक आयोग आहे. कलम 148 हे नियंत्रक व महालेखा परीक्षक आणि कलम 315 हे संघ व राज्य लोकसेवा आयोग. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील खालील घटनांचा विचार करा. चंपारण सत्याग्रह, अहमदाबाद मिल संप, खेडा सत्याग्रह आणि रॉलेट सत्याग्रह. योग्य क्रम ओळखायचा आहे. याचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन ए. महात्मा गांधींच्या भारतातील सुरुवातीच्या आंदोलनाचा योग्य क्रम चंपारण सत्याग्रह, त्याच्यानंतर अहमदाबाद, खेडा आणि रॉलेट असा आहे. चंपारण सत्याग्रह 1917ला झालं होतं. अहमदाबाद मिल संप 1918, खेडा सत्याग्रह 1918 आणि रॉलेट सत्याग्रह 1919. चंपारण आंदोलन हे निळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांशी संबंधित होते. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाची माहिती आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कृष्णा नदीची उपनदी कोणती? ऑप्शन ए प्रवरा,
कोयना, मंजिरा, पैनगंगा? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोयना. कोयना ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे आणि कोयना नदी ही सातारा जिल्ह्यातून वाहते आणि कराडजवळ कृष्णा नदीला मिळते. कोयना कृष्णेची उपनदी आहे. प्रवरा ही गोदावरीची उपनदी आहे. मंजिरा ही गोदावरीची उपनदी आहे आणि पैनगंगा वर्धा नदी प्रणालीशी संबंधित आहे. महत्त्वाची माहिती आहे, सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न पाहूया. राजकोषीय तूट याबाबत खालील पैकी योग्य विधान कोणते? योग्य विधान ओळखायचं आहे. फिस्कल डिफिसिट. पहिलं विधान, सरकारच्या एकूण खर्चापेक्षा एकूण महसूल नेहमी जास्त असणे. दुसरं विधान, सरकारच्या एकूण खर्चाची कर्ज वगळता एकूण प्राप्तीपेक्षा असलेली अधिकता. तिसरं विधान, फक्त कर महसुलातील घट. आणि चौथं विधान, फक्त सार्वजनिक कर्जातील वाढ. योग्य विधान ओळखायचं आहे. याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, सरकारच्या एकूण खर्चाची कर्ज वगळता एकूण प्राप्तीपेक्षा असलेली अधिकता. राजकोषीय तूट म्हणजे सरकारच्या एकूण खर्चातून कर्ज वगळता मिळणाऱ्या एकूण प्राप्ती वजा केल्यानंतर उरणारी तूट म्हणजेच राजकोषीय तूट. राजकोषीय तूट बरोबर एकूण खर्च वजा कर्ज वगळता एकूण प्राप्ती. राजकोषीय तूट ही सरकारची कर्ज घेण्याची गरज दर्शवते. महसुली तूट हे महसुली खर्च आणि महसुली प्राप्तीतील फरक दर्शवते. प्राथमिक तूट राजकोषीय तूट वजा व्याज देयके. पुढील प्रश्न पाहूया. लॉरेन्स वक्र मुख्यतः कशाचे मापन करण्यासाठी वापरला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे. लॉरेन्स वक्र कशाचे मापन करण्यासाठी वापरला जातो? ऑप्शन ए बेरोजगारी, बी उत्पन्न वितरणातील विषमता, सी महागाई, डी आर्थिक विकासाचा दर. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्पन्न वितरणातील विषमता. लॉरेन्स वक्र समाजातील उत्पन्न किंवा संपत्तीच्या वितरणातील विषमता दर्शवतो. महत्त्वाचे पॉईंट पाहूया. लॉरेन्स कर्व उत्पन्न वितरण जिनी कोएफिशियंट विषमता मोजण्यासाठी वापरला जातो. परिपूर्ण समानतेच्या रेषेपासून लॉरेन्स वक्र जितका दूर तितकी विषमता अधिक. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी महाराष्ट्रातील पर्जन्य छायेच्या प्रदेशाचे योग्य उदाहरण कोणते? ऑप्शन ए कोकण किनारपट्टी, बी पश्चिम घाटाचा पश्चिम उतार, सी सोलापूर परिसर, डी मुंबई परिसर. पर्जन्य छायेच्या प्रदेशाचे योग्य उदाहरण कोणते? सर्वांनी 3 ते 4 सेकंदात उत्तर कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सोलापूर परिसर. सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर मान्सूनचे वारे मोठ्या प्रमाणात पाऊस पाडतात. पर्वत ओलांडल्यानंतर वाऱ्यातील आर्द्रता कमी होते, त्यामुळे पूर्वेकडील काही प्रदेश पर्जन्य छायेच्या प्रभावाखाली येतात. अजून महत्त्वाचे पॉईंट पाहूया. कोकण अधिक पर्जन्याचा भाग म्हणून ओळखला जातो. पश्चिम घाटाचा पश्चिम उतार अधिक पर्जन्य, सोलापूर परिसर तुलनेने कमी पर्जन्य आणि पर्जन्य छाया रेन शॅडो रिजन म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी 3 ते 4 सेकंदात उत्तरे देण्याचा प्रयत्न करा आणि आपली जी 5000 प्रश्नांची सराव मालिका आपण चालू केलेली आहे ती कंटिन्यू तुम्ही करा. मेहनत करा आणि उद्याचं यश मिळवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. मानवी शरीरात इन्सुलिनची निर्मिती कोणत्या पेशींमध्ये होते? यकृतातील पेशी, स्वादुपिंडातील बीटा पेशी, मूत्रपिंडातील पेशी, थायरॉइड ग्रंथीतील पेशी. कोणत्या पेशीमध्ये इन्सुलिनची निर्मिती होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्वादुपिंडातील बीटा पेशीमध्ये इन्सुलिनची निर्मिती होते. स्वादुपिंडातील लँगरहॅन्सच्या बेटांमधील बीटा पेशी इन्सुलिन तयार करतात आणि इन्सुलिन हे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. बीटा सेल्स इन्सुलिन, अल्फा सेल्स ग्लुकॅगॉन इन्सुलिन रक्तातील ग्लुकोज कमी करण्यास मदत करतात आणि स्वादुपिंड अंतःस्रावी व बहिःस्रावी दोन्ही कार्य करतात. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी योग्य मृदा पीक संबंध कोणता? काळी माती, कापूस, वाळवंटी माती, भात, लेटराईट माती, गहू, गाळाची माती, चहा फक्त. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए काळी माती, कापूस. काळी माती कापूस लागवडीसाठी विशेष अनुकूल मानली जाते आणि या मातीची जलधारण क्षमता चांगली असल्यामुळे कापूस पिकाला याचा फायदा होतो. काळी माती, कापूस. गाळाची माती ही गहू, तांदूळ, ऊस इत्यादी अनेक पिकांसाठी उपयुक्त असते. लेटराईट माती ही जास्त पर्जन्याच्या प्रदेशात आढळते आणि काळी माती ही बेसॉल्टच्या अपक्षयाशी संबंधित असते. पुढील प्रश्न. गाव नमुना 12 मुख्यतः कोणत्या माहितीशी संबंधित आहे? जमीनधारकाचे हक्क, पिकांची नोंद, गावातील जन्ममृत्यू, ग्रामपंचायत कर. याचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन बी पिकांची नोंद. महसूल अभिलेखातील गाव नमुना 12 हा पिकाच्या नोंदीशी संबंधित आहे. पीक पाहणीच्या माध्यमातून जमिनीवर कोणते पीक घेतले आहे याची माहिती नोंदवली जाते.
नमुना 7 हा हक्क धारणा संबंधित माहिती दर्शवतो. नमुना 12 ही पिकांची नोंद दर्शवतो आणि 7-12 हा नमुना 7 आणि 12शी संबंधित असतो आणि फेरफार नोंद ही हक्कातील बदलाशी संबंधित असते. पुढील प्रश्न 73वी घटना दुरुस्ती मुख्यतः कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए नगरपालिका, बी पंचायत राज संस्था, सी सर्वोच्च न्यायालय आणि डी निवडणूक आयोग. कशाशी संबंधित आहे? सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी 3 ते 4 सेकंदात उत्तर कमेंट करा, जेणेकरून तुमचा अभ्यास होईल. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंचायत राज संस्था. 73वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 द्वारे पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. 73वी घटना दुरुस्ती पंचायती, 74वी घटना दुरुस्ती नगरपालिका. भाग 9 पंचायती, 11वी अनुसूची पंचायतीशी संबंधित 29 विषय आणि कलम 243 ए हे ग्रामसभा संबंधित आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी ओझोन थराच्या क्षयाशी संबंधित प्रमुख पदार्थ कोणता? CFCS, ऑक्सिजन, नायट्रोजन की हायड्रोजन? याचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन ए CFCS. CFCS म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन्स मधून मुक्त होणारे क्लोरीन हे समताप मंडलातील ओझोनच्या विघटनास कारणीभूत ठरू शकते. ओझोन थर हा अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. CFCS ओझोन क्षयाशी संबंधित. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ओझोन संरक्षणासाठी महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय करार आणि ओझोनचा मोठा भाग हा समताप मंडलात येतो. पुढील प्रश्न पाहूया. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सोपा प्रश्न आहे, सर्वांनी उत्तर कमेंट करा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन ए महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सामाजिक विषमता, जातीभेद आणि अंधश्रद्धाविरुद्ध जनजागृती करणे हा त्यामागील महत्त्वाचा उद्देश होता. महत्त्वाचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. 24 सप्टेंबर 1873 रोजी करण्यात आली. सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले त्याची स्थापना 1873 साली करण्यात आली. सावित्रीबाई फुले ह्या स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातील महत्त्वाचे कार्य केलेले आहे त्यांनी आणि सत्यशोधक समाज हा सामाजिक समतेचा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता. पुढील प्रश्न. भारतातील पहिल्या जैवमंडल राखीव क्षेत्राचे नाव काय? भारतातील पहिल्या जैवमंडल राखीव क्षेत्राचे नाव काय? ऑप्शन ए नंदादेवी, बी नीलगिरी, सी सुंदरबन आणि ऑप्शन डी मानस. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नीलगिरी. नीलगिरी जैवमंडल राखीव क्षेत्र हे भारतातील पहिले बायोस्फिअर रिझर्व असून ते 1986 मध्ये स्थापन करण्यात आले. महत्त्वाचा प्रश्न आहे, नीलगिरी जैवमंडल राखीव क्षेत्र हे कधी कोणत्या साली स्थापन करण्यात आले होते? तर 1986 मध्ये स्थापन करण्यात आलेले होते असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नीलगिरी हे भारतातील पहिले बायोस्फिअर रिझर्व असून पश्चिम घाट हा या क्षेत्राचा महत्त्वाचा भाग आहे. जैवमंडल राखीव क्षेत्र हे जैवविविधता संवर्धन व शाश्वत वापरासाठी महत्त्वाचे आहे. नंदादेवी हे हिमालयीन जैवविविधतेशी संबंधित आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोळसा उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? कोळसा उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? ऑप्शन ए चंद्रपूर, बी सातारा, सी रत्नागिरी, डी नाशिक. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चंद्रपूर. चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कोळसा क्षेत्रांपैकी एक आहे. पूर्व विदर्भातील गोंडवाना खडक समूहाशी संबंधित भागात कोळशाचे साठे आढळतात. चंद्रपूर जिल्हा हा कोळसा उत्पादनाशी संबंधित आहे. वर्धा खोरे कोळसा क्षेत्र पूर्व विदर्भ हे खनिज संपत्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि कोळसा हा औष्णिक ऊर्जा निर्मितीमध्ये महत्त्वाचे इंधन म्हणून वापरले जाते. पुढील प्रश्न. खालीलपैकी भारताच्या हरित क्रांतीशी सर्वाधिक संबंधित पीक कोणते? ऑप्शन ए गहू, बी चहा, सी कापूस, डी तंबाखू. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गहू. भारतातील हरित क्रांतीचा सुरुवातीच्या काळात सर्वाधिक प्रभाव गहू उत्पादनावर झाला. उच्च उत्पादनक्षम वाण, सिंचन, खते आणि सुधारित कृषी तंत्रज्ञानामुळे गहू उत्पादनात मोठी वाढ झाली. हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली. गहू हा सुरुवातीचा प्रमुख लाभार्थी होता. पंजाब, हरियाणा महत्त्वाचे प्रारंभिक प्रदेश आणि M.S. स्वामीनाथन यांनी भारतीय हरित क्रांतीशी संबंधित प्रमुख शास्त्रज्ञ होते. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न. फेरफार नोंदीचा प्रमुख उद्देश कोणता? बघा, वारंवार परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न. फेरफार नोंदीचा प्रमुख उद्देश कोणता? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जमिनीच्या हक्कातील बदल महसूल अभिलेखात नोंदवणे.
जमिनीच्या हक्कात विक्री, वारसा, वाटणी तसेच भेट इत्यादीमुळे बदल झाल्यास त्या बदलाची महसूल अभिलेखात नोंद करण्यासाठी फेरफार प्रक्रिया महत्त्वाची आहे. फेरफार त्यालाच म्युटेशन म्हणतात. विक्री, जमिनीची विक्री झाल्यास हक्क बदल होऊ शकतो. वारसा, हक्क बदल होऊ शकतो. 7/12 संबंधित जमीन अभिलेखातील माहिती आणि फेरफार नोंद हा महसूल प्रशासनातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते? राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते? सर्वांना माहीत पाहिजे. जनतेकडून थेट मतदान, ऑप्शन बी साध्या बहुमताने, ऑप्शन सी प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीतील एकल संक्रमणीय मताने आणि ऑप्शन डी केवळ लोकसभा सदस्यांकडून मतदान. कोणत्या पद्धतीने होते? सर्वांनी उत्तर कमेंट करा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीतील एकल संक्रमणीय मताने. राष्ट्रपतींची निवडणूक ही निवडणूक महाविद्यालयाद्वारे केली जाते आणि मतदान प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीतील एकल संक्रमणीय मताने होते. राष्ट्रपतींची निवड ही अप्रत्यक्ष निवडणूक असते. मतदान पद्धत सिंगल ट्रान्सफरेबल वोट, निवडणूक गुप्त मतदान आणि निवडणूक महाविद्यालयात संसद व राज्यांच्या विधानसभांतील निवडून आलेले सदस्य सहभागी होतात. विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.